Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explained the types of chemical fertilizer. There are 5 types of chemical fertilizer, that is straight fertilizer, compound or complex fertilizer, mix or graded fertilizer, then soil amendment and micro fertilizer. Straight fertilizer also classified into 3 types: nitrogenous fertilizer, then phosphatic fertilizer and potassic fertilizer. Then nitrogenous fertilizer example urea, ammonium sulfate, ammonium chloride. Then phosphatic fertilizer single superphosphate, muriate of potash, single superphosphate, double superphosphate and triple superphosphate. These are the example of phosphatic fertilizer. Then potassic fertilizer, muriate of potash and sulfate of potash. These are the example of potassic fertilizer. तर या पद्धतीने आपण लेक्चर नंबर 11 मध्ये पूर्ण डिटेल रासायनिक खताबद्दल माहिती बघितली. आपण त्याचं वर्गीकरण केलं, त्याचे उदाहरणं बघितले. फार महत्त्वाचं होतं, त्यामध्ये किती % कोणता अन्न घटक आहे ते आपण बघितलं, खत कसं असतं ते बघितलं, फोटोद्वारे बघितलं आपण. तर आज आपण बघणार आहोत देन थर्ड टाइप्स ऑफ बायो फर्टिलायझर. सुरुवातीला आपण क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर फर्टिलायझर कसं केलं होतं, ऑर्गॅनिक मॅन्युअर, केमिकल फर्टिलायझर अँड बायो फर्टिलायझर. तर आपण मॅन्युअरी, ऑर्गॅनिक मॅन्युअरी संपवलं, केमिकल फर्टिलायझर संपवलं. आता आपण बघत आहोत बायो फर्टिलायझर. बायो फर्टिलायझर, what is mean by biofertilizer? The beneficial microorganism which are used to increase the fertility of soil called as biofertilizer. जे उपयोगी सूक्ष्म जीवाणू आहेत आणि त्याचा वापर आपण जमिनी सुपीक करण्यासाठी वापरतो, असे जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्या मायक्रोऑर्गॅनिझमला आपण बायो फर्टिलायझर असं म्हणणार. काय म्हणणार? बायो फर्टिलायझर म्हणणार. काय म्हणणार? बायो फर्टिलायझर. जे जमिनीमध्ये उपयोगी जे आहेत आणि त्याचा वापर आपण जमिनीच्या सुपीकतेसाठी करतो, त्याला म्हणायचं बायो फर्टिलायझर. काय म्हणायचं त्यांना? बायो फर्टिलायझर. इट फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. हे काय करतात, तर हवेमधलं नत्र स्थिरीकरण करून जमिनीमध्ये ठेवतात ॲट द रेट ऑफ 60 to 80 kg नायट्रोजन पर हेक्टर. तर 60 ते 80 किलो नत्र प्रति हेक्टरी हे बायो फर्टिलायझर. जसं की एक्झाम्पल आहे रायझोबियम नावाचं जीवाणू. हे जीवाणू काय करतं, हवेमधलं नत्र स्थिरीकरण करून ते मातीमध्ये म्हणजेच जमिनीमध्ये साठवून ठेवतात. त्यांना तसं करावं लागतं त्यांना जगण्यासाठी. तर हे रायझोबियम नावाचा जे जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे, हे बॅक्टेरिया जेवढे काही लेग्युमिनस क्रॉप आहेत, जे शेंगवर्गीय पिके, जे दालवर्गीय पिके, त्यांच्या मुळावर गाठी करून राहतात आणि त्या गाठीमध्ये हे रायझोबियम नावाचा जीवाणू नत्र स्थिरीकरण करून ठेवतं आणि त्यामुळं त्या पिकाला अन्नघटक मिळतं, नायट्रेट मिळतं. हवेमधलं मुक्त नत्र आहे N2 फॉर्ममध्ये आणि ते NO3 मध्ये रूपांतर करून देतात आणि पिकांना NO3 घेता येतं, N2 घेता येत नाही. म्हणजेच मुक्त जे आहे नत्र ते पिकांना घेता येत नाही. 79% आहे ना, 79% काय नत्र आहे हवेमध्ये, पण ते पिकांना काही उपयोगी राहत नाही. तर हे रायझोबियम नावाचा जीवाणू त्यांच्या मुळावर राहून असं एक स्थिरीकरण करून ठेवतं. तर आपल्याला आर्टिफिशियल याचं कल्चर तयार करता येतं. काय तयार करता? कल्चर. त्याला म्हणतात रायझोबियम कल्चर. आणि ते रायझोबियम कल्चर आपण बियाणं बीज प्रक्रिया करून आपण हे बियाणं पेरल्यानंतर त्याच्या मुळावर गाठीची संख्या वाढते
नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूची संख्या वाढते आणि जास्तीत जास्त हवेमधलं नत्र स्थिरीकरण करून ठेवतात. इट इन्क्रीज द यील्ड ऑफ क्रॉप. इट इन्क्रीज द यील्ड ऑफ क्रॉप दॅट इज 10 to 15%. 10 to 15%. मग हे उत्पादनामध्ये वाढ करून देतात आणि जमिनीचे सुपीकतेमध्ये वाढ करून देतात. इट इन्क्रीज द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. इट इन्क्रीज द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आणि हे कुजवण्याची प्रक्रिया वाढ करते. कुजवण्याची प्रक्रिया वाढ करते. जास्त लवकर डिकम्पोजिशन होतं आणि तो आहे ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा हे नावाचं जे जीवाणू आहे हे काय करतं, कुजवण्याचं कार्य करतं. यामुळं लवकर कुजतं. जसं ऊसाचा पाचट आहे शेतामध्ये आणि आपण हे ट्रायकोडर्मा हे कल्चर आणून जर टाकलं तर ते 8-10 महिने जे लागणार आहे कुजण्यासाठी तर हे 2 महिन्यामध्ये पूर्ण कुजून टाकणार. तर हे कुजण्यासाठी हे आपण बायो फर्टिलायझर वापरतो ते आहे ट्रायकोडर्मा. इट कॅन बी अप्लाय इन 3 वे लाईक सीड ट्रीटमेंट, रायझोबियम कल्चर. मग हे बायो फर्टिलायझर आपण कशा रूपात वापरतो, एकतर बी प्रक्रिया म्हणून वापरतो ते रायझोबियम कल्चर वापरलं जातं. सॉईल ट्रीटमेंट म्हणून PSB, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझर हे वापरलं जातं. नंतर सॉईल ॲप्लिकेशन जमिनीमध्ये अप्लाय करण्यासाठी अझोटोबॅक्टर कल्चर वापरलं जातं. इट इज बेस्ड ऑन रिन्युएबल एनर्जी. तर हे निसर्ग निर्मित आहे आणि कसं आहे ते निसर्गामध्ये राहणारं, ऑटोमॅटिक उत्पन्न होणारं आणि ऑटोमॅटिक तो मरून जाणारं, म्हणजेच पर्यावरणाला घातक नाही आहे. रिन्युएबल एनर्जी आहे. इट इज इको फ्रेंडली आहे. कसं आहे, इको फ्रेंडली आहे, पर्यावरणाला अजिबात घातक नाही. तरी आपण बायो फर्टिलायझरबद्दल सांगितलं. आता बघूया आपण क्लासिफिकेशन ऑफ बायो फर्टिलायझर. क्लासिफिकेशन ऑफ बायो फर्टिलायझर ब्रॉडली 3 टाइप्स. नायट्रोजनस फिक्सिंग बायो फर्टिलायझर, फॉस्फेट मोबिलायझिंग बायो फर्टिलायझर, डिकम्पोजर बायो फर्टिलायझर. तर बायो फर्टिलायझर एकूण बायो फर्टिलायझर पण 3 गटामध्ये विभागणी करतो. नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर, फॉस्फेट मोबिलायझिंग बायो फर्टिलायझर आणि डिकम्पोजर बायो फर्टिलायझर. तर बायो फर्टिलायझर आपण 3 गटामध्ये विभागणी करतो. तर पहिलं नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर जे आहे, तर हे जे बायो फर्टिलायझर आहे नायट्रोजन फिक्सिंग हे फक्त नत्र स्थिरीकरण केलं जातं. नत्र स्थिरीकरण केलं जातं. आणि फॉस्फेट मोबिलायझिंग जे आहे तर जमिनीमधलं फॉस्फरस ॲब्सॉर्ब केलं जातं आणि पिकांना उपलब्ध करून देतं. आणि डिकम्पोजर याचं कार्य काय की डिकम्पोज करणे. असे 3 टाईपचे आपल्याला बायो फर्टिलायझर उपलब्ध आहेत. तर पहिलं बघूया आपण नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर. नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर. नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर फॉर लेग्युमिनस. Then nitrogen fixing biofertilizer are also classified into 2 types on the basis of their use. For leguminous use, for non-leguminous use means cereal. है ना. तर 2 प्रकार करतो आपण नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझरचे. जे शेंगवर्गीय पिकासाठी वापरतात ते आणि जे नॉन लेग्युमिनस म्हणजेच शेंगवर्गीय पिके सोडून, द्विदल पिके सोडून बाकी पिकांना जे आपण वापरतो त्याचं गट. असे 2 गट करतो आपण नायट्रोजन फिक्सिंगचे. तर फॉर लेग्युमिनस एक्झाम्पल रायझोबियम स्पेसीज. तर हे रायझोबियम स्पेसीज हे फक्त आपण दालवर्गीय जे द्विदल पिके आहेत, जे शेंगवर्गीय पिके आहेत यांनाच आपण हे रायझोबियम स्पेसीज बीज प्रक्रिया करून पेरतो. तर लेग्युमिनससाठीच आपण रायझोबियम, कारण त्याचे मुळच लेग्युमिनस क्रॉपचे जे मुळं आहेत त्या मुळावरच हे रायझोबियम राहतं. दुसऱ्या पिकाच्या मुळावर राहत नाही. ज्वारीच्या मुळावर राहत नाही, गव्हाच्या मुळावर राहत नाही, कापसाच्या मुळावर राहत नाही. फक्त लेग्युमिनस क्रॉपच्याच मुळावर हे राहतात. म्हणून त्याच लेग्युमिनस पिकाच्या बियांना बीज प्रक्रिया केली जाते. नेक्स्ट, नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर फॉर सिरियल मीन्स नॉन लेग्युमिनस. एक्झाम्पल अझोस्पिरिलियम.
स्पेसीज, आझोटोबॅक्टर स्पेसीज, आझोला, BGA, ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे ना, ॲसिडोबॅक्टर स्पेसीज. तर हे नॉन लेग्युमिनससाठी म्हणजे सिरियल क्रॉपसाठी, इतर बाकी जे आहेत शेंगवर्गीय पिके सोडल्यानंतर त्या पिकांना हे आपण रायझोबियम कल्चर न लावता आपण आझोस्पिरिलियम स्पेसीज, आझोटोबॅक्टर स्पेसीज, आझोला, ब्ल्यू ग्रीन अल्गी हे लावलं जातं. लक्षात, ॲसिटोबॅक्टर अल्सो स्पेसीज हे नॉन लेग्युमिनस पिकासाठी हे चालतं. म्हणजे जमिनीमध्ये अप्लाय केलं जातं, एक तर बीज प्रक्रिया करून सुद्धा किंवा मातीमध्ये फेकण्यासाठी याचा वापर केला जातं. हे सुद्धा नत्र स्थिरीकरण करतात, परंतु याचा रेट कमी आहे, रायझोबियमचा रेट जास्त आहे. नेक्स्ट, फॉस्फेट मोबिलायझिंग बायोफर्टिलायझर ऑल्सो क्लासिफाईड इंटू टू टाईप, फॉस्फेट सोल्युबलायझर अँड फॉस्फेट ॲब्सॉर्बर. तर फॉस्फेट मोबिलायझिंग बायोफर्टिलायझर जे आहे याची आणखीन आपण दोन गटामध्ये विभागणी करतो. एक फॉस्फेट सोल्युबलायझर असतं, सोल्युबलायझेशन करतं, आणि दुसरं फॉस्फेट ॲब्सॉर्बर असतं, ते ॲब्सॉर्प्शन करतं. असे दोन, कारण सोल्युबल फॉर्ममध्ये नसतं फॉस्फरस, ते सोल्युबल फॉर्म करण्यासाठी आपण हे फॉस्फेट मोबिलायझिंग बायोफर्टिलायझर वापरलं जातं. लक्षात, तर ते फॉस्फेट सोल्युबलायझर एक असतं, सोल्युबल करतं ते, आणि दुसरं फॉस्फेट ॲब्सॉर्बर, ॲब्सॉर्ब करतं. असे दोन आपण गटामध्ये विभागणी करतो. त्यामध्ये PSB, बॅसिलस सिडोमोनास ॲस्परजिलस हे फॉस्फेट सोल्युबलायझर आहेत. हे जमिनीमधलं फॉस्फरस सोल्युबलायझेशन करतात, त्यांनी सोल्युबल फॉर्ममध्ये तयार करून देतात आणि ते पिकाला घेता येतं. ते आहे बॅसिलस, सिडोमोनास, ॲस्परजिलस, हे ते बॅक्टेरियाचे नाव आहे, ते जीवाणूचे नाव आहेत. नंतर फॉस्फेट ॲब्सॉर्बर एक असतं, ॲब्सॉर्ब करण्याचं कार्य करतं. काही हायर प्लांट असतात, जसं की ओक आहे, फारच हायर प्लांट, फार उंच जाणारं, फोटोमध्ये वगैरे तुम्ही बघत असाल, फार उंच उंच जाणारे झाडं असतात. मग तेवढ्या उंचपर्यंत फॉस्फरस त्याचे मुळं सप्लाय करू शकत नाही, ते ॲब्सॉर्ब करू शकत नाही. तर त्याच्या मुळावर कास्त एक जाळी असते आणि त्याला म्हटलं जातं व्हॅस्क्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा, व्हॅस्क्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा असतं. आणि इथं व्हॅस्क्युलर आर्टिक्युलर मायकोरायझा म्हटलेलं आहे आणि व्हॅस्क्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा असं पण आहे. VAM आहे, व्हॅस्क्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा. तर हे हायर प्लांटच्या मुळावर मेंटल सारखं असं त्याची जाळी असते आणि ते काय करतं, ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतं. काही पिकाच्या मुळांना जमिनीमधलं फॉस्फरस ॲब्सॉर्प्शनसुद्धा करता येत नाही, तर हे कार्य काय करतं, व्हॅस्क्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा नावाचं जीवाणू हे काय करतं, ॲब्सॉर्ब करतं आणि ते प्लांटला घेता येतं. तर बघूया आपण एकाचे कॅरेक्टर महत्त्वाचे जे आहेत, जे टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेले नाही आहे, ते म्हणजे रायझोबियम. ते बायोलॉजीमध्ये तुम्हाला कामाला येणार आहे. रायझोबियम म्हणजे काय? इट इज नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे. हे काय, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे. हे नत्र स्थिरीकरण करणारं जीवाणू आहे. इट बिलॉंग टू फॅमिलीज रायझोबियासी. याचं कुटुंब जे आहे रायझोबियमचं, रायझोबियासी आहे. इट इज सिम्बायोटिक इन नेचर. हे कसं आहे, सिम्बायोटिक इन नेचर आहे. इट असोसिएट ऑन लेग्युम रूट, असोसिएट ऑन लेग्युम रूट. तर हे लेग्युम पिकाच्या मुळावर राहतं. इट इज युजफुल फॉर लेग्युम क्रॉप, दॅट इज सोयाबीन, ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्राउंडनट. या पिकाच्या मुळावर राहणारं हे जीवाणू आहे. इट फिक्सेशन ऑफ नायट्रोजन अप टू 50 to 100 kg पर हेक्टर. तर हे 50 ते 100 या रेंजमध्ये तो नत्र स्थिरीकरण करून ठेवतं प्रति हेक्टरी. रायझोबियम स्पेसीज सुटेबल फॉर डिफरंट क्रॉप, दॅट इज रायझोबियम जपॉनिकम, सोयाबीन. तर वेगळ्या पिकासाठी वेगवेगळं रायझोबियम कल्चर उपलब्ध असतं. जसं सोयाबीनसाठी रायझोबियम जपॉनिकम हा रायझोबियम कल्चर बियाला बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरलं जातं. नेक्स्ट, या पद्धतीनं हे रायझोबियम नावाचे जे जीवाणू असतात असं लेग्युमिनस क्रॉपच्या मुळावर गाठी करून राहतात.
आणि गाठी करून राहून आपलं जीवन जगण्यासाठी हवेमधलं नत्र ॲब्सॉर्ब करतात आणि या गाठीमध्ये नायट्रेट फॉर्ममध्ये साठवून ठेवतात आणि याचा फायदा आहे पिकांच्या वाढीसाठी होणार. या पद्धतीने नत्र मिळणार पिकांना, जेवढं पाहिजे तेवढं हे घेणार आणि नको आहे ते इथंच गाठीमध्ये राहणार आणि पूर्ण वाढून जाणार. तर जमिनीला हे नत्र मिळणार, याचा फायदा पुढच्या पिकाला होणार. म्हणून आपण म्हणतो की लेग्युमिनस क्रॉपचं क्रॉप रोटेशन करायला पाहिजे, पिकाची फेरपालट करायला पाहिजे. एक वर्ष शेंगवर्गीय पीक घ्यायला पाहिजे, दुसऱ्या वर्षी नॉन लेग्युमिनस म्हणजे व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त पीक घ्यायला पाहिजे. तर काय होणार, फर्टिलिटी मेंटेन होणार, यांनी साठवलेलं नत्र दुसऱ्या पिकाला मिळणार आणि तो पीक जोमदार येणार. तर या पद्धतीनं जमिनीची सुपीकता करून देतं हे रायझोबियम. त्याच पद्धतीनं नैसर्गिकरित्या तयार होतं. परंतु आपण रायझोबियम कल्चर जर बियाला लावून बी पेरलं, त्याच्या गाठीच्या संख्येमध्ये वाढ होते, जास्त गाठी तयार होतात आणि तेवढं जास्त नत्र स्थिरीकरण होणार, तेवढं जमीन जास्त सुपीक होणार. तर हे तुम्ही जर मुगाचं, उडदाचं, हरभऱ्याचं, तुरीचं, सोयाबीनचं झाड जर उपटून बघितलं, त्या पद्धतीनं गाठी गाठी दिसतात आणि ते गाठी जर फोडलं तर पाणी असतं. पाणी आहे म्हणजेच ते नायट्रेट आहे. काय ते नायट्रेट रूपात आहे. हवेमधलं नत्र गॅसेस रूपातलं नायट्रोजन त्यांनी लिक्विड फॉर्ममध्ये साठवून ठेवतात आणि ते पिकाला घेता येतं. तर हे पिकाची फेरपालट करण्यासाठी आपण लेग्युमिनस क्रॉप वापरावं असं म्हणतो आणि हे आहे रायझोबियम कल्चर नाव. हे आर्टिफिशियल आपल्याला रायझोबियम कल्चर तयार करता येते. जसं आपण दुधाचं दही विरजण टाकतो, तसं आपण हे बियाला काय करायला पाहिजे, रायझोबियम नावाचं कल्चर आणून बियाला बीज प्रक्रिया करायला पाहिजे, बीज प्रक्रिया करायला पाहिजे आणि पेरणी करण्या अगोदर करायला पाहिजे. तर हे कंपनी लावून देत नाही का, कारण हे कल्चर आहे, लावून ठेवलं तर चालणार नाही. जस्ट पेरणी करण्या अगोदरच लावायला पाहिजे आणि पेरणी करायला पाहिजे. म्हणजे 4-5 तास अगोदर चालतं फक्त करायला आणि लगेच पेरणी करायला पाहिजे. तर जास्तीत जास्त नत्र स्थिरीकरण होतं. नेक्स्ट अझोटोबॅक्टर, इट इज नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर. तर हे सुद्धा नत्र स्थिरीकरण करणारं जीवाणू आहे. इट बिलॉंग टू फॅमिलीज अझोटोबॅक्टेरियासी. याचं कुटुंब अझोटोबॅक्टेरियासी आहे. इट इज नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. हे नॉन सिम्बायोटिक आहे म्हणजे हे कुठेही राहतं. जसं रायझोबियम त्याचं ठिकाण आहे राहण्याचं, लेग्युमिनस क्रॉपच्या मुळावरच राहतं रायझोबियम, पण अझोटोबॅक्टर हे नॉन सिम्बायोटिक आहे म्हणजे कुठेही राहतं, फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. इट इज अ फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया. इट इज अ फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया. इट फिक्सेशन ऑफ नायट्रोजन 20 to 40 kg नायट्रोजन पर हेक्टर. मग एका हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र प्रति हेक्टरी स्थिरीकरण करून ठेवतं. इट ऑल्सो प्रोड्युसेस ग्रोथ प्रमोटिंग सबस्टन्सेस IAA, GA एक्सेट्रा. त्याबरोबरच हे काय करतं, ग्रोथ प्रमोटिंग सबस्टन्स हे सुद्धा प्रोड्यूस करते. इट इज रिकमेंडेड फॉर नॉन लेग्युमिनस लाईक राईस, व्हीट, कॉटन, व्हेजिटेबल, सनफ्लावर, जवार, मेज, बाजरी एक्सेट्रा. तर जेवढे नॉन लेग्युमिनस क्रॉप असतात त्यासाठी अझोटोबॅक्टर वापरलं जातं. आपण वर्गीकरण तसंच केलं होतं, फॉर लेग्युमिनस, फॉर नॉन लेग्युमिनस. लेग्युमिनससाठी रायझोबियम चालतं आणि नॉन लेग्युमिनससाठी अझोटोबॅक्टर, कारण हे फ्री लिव्हिंग आहे, कुठेही राहतं, मुळावर राहत नाही, कोणत्याही पिकाच्या मुळावर राहत नाही. हे आपापलं जीवन जगतं, स्वतंत्र जीवन जगतं, हे कोणाचं सहकार्य घेत नाही. रायझोबियम लेग्युमिनस क्रॉपच्या मुळाचं सहकार्य घेतं, तिथं राहतं. हे अझोटोबॅक्टर कल्चर हे सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध असतं आणि मातीमध्ये फेकलं जातं आणि किंवा बीज प्रक्रिया करून सुद्धा वापरलं जातं. तर लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध असतं, हे लिक्विड फॉर्ममध्ये आणि हे पावडर फॉर्ममध्ये. तर हे आहे अझोटोबॅक्टर कल्चर. तर या पद्धतीनं आपण 3 त्याचे क्लास केले बायोफर्टिलायझरचे. नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर, त्याचं आणखीन 2 गट, फॉर लेग्युमिनस, फॉर नॉन लेग्युमिनस. लेग्युमिनससाठी रायझोबियम कल्चर, नॉन लेग्युमिनससाठी अझोस्पिरिलियम, अझोटोबॅक्टर, अझोला, BGA, ब्ल्यू ग्रीन अल्गी. हे नंतर फॉस्फेट मोबोलायझिंग बायोफर्टिलायझर, हे फॉस्फेट सोल्युबलायझर बॅक्टेरिया आहे ना, तर हे सोल्युबलायझर करतात, सोल्युबल, आणि हे ॲब्सॉर्बंट, असे 2 टाईप आहेत त्याचे. तर हे व्यवस्थित डिटेल सांगितलं. आणि डिकम्पोजर ट्रायकोडर्मा. तर
phosphate mobilizing biofertilizer. These microorganisms are mainly bacteria and fungus. यामध्ये बॅक्टेरिया असतात आणि फंगस असतं. They possess the ability to bring insoluble soil phosphate into soluble form by secreting several organic acid under favorable condition and also by the biological reaction. यामुळं जे इनसोल्युबल आहे फॉस्फेट ते सोल्युबल फॉर्ममध्ये तयार करून देतात आणि ते पिकांना घेता येतं. तर हे आहे फॉस्फेट घोलक बॅक्टेरिया, म्हणजे काय करते फॉस्फर मोबिलायझिंग आहे ना. तर हे आहे फॉस्फेट मोबिलायझिंग बॅक्टेरिया. नेक्स्ट डिकम्पोजर. Decomposing biofertilizer when added with organic matter increases the rate of decomposition of the organic matter. Hence, they are used for preparation of compost, FIM, and in situ decomposition of organic residues in field. तर हे डिकम्पोजर काय करतं, जे काही प्लांट रेसिड्यूज आहे, ऑर्गॅनिक मॅटर आहे, तो काय करतं डिकम्पोज करून टाकतं क्विकली. नॅचरल तसं डिकम्पोज होतं, पण हे डिकम्पोजर वापरलं आपण ट्रायकोडर्मा तर लवकर डिकम्पोजिशन होतं. हे आहे ट्रायकोडर्मा, हे ट्रायकोडर्मा व्हिरडी, हे डिकम्पोजर आहे. हे जर आपण त्या ऑर्गॅनिक मॅटरवर टाकलं तर हे काय होतं डिकम्पोज करतं. जे काही पालापाचोळा आहे, ऊसाचं पाचट आहे, कारण ऊसाचं पाचट लवकर डिकम्पोज होत नाही, कारण त्याच्यामध्ये लिग्निन भरपूर असतं आहे ना, तर ते लवकर डिकम्पोज होत नाही. तर हे जर टाकलं आपण पाचटवर लवकर डिकम्पोज होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, बायोफर्टिलायझर आपण व्यवस्थित बघितलं. बघताना व्यवस्थित नोट करून घ्या पूर्ण, आणि इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.